माझ्या मुलाची एंडसेम संपली आणि तो सुट्टीला घरी आला. त्याच्या पप्पांनाही सुट्टी होती, मलाही सुट्टी होती. मग आम्ही ठरवलं कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. 4 व्हीलर घेऊन जावं तर ट्रॅफिकचा इश्यू, म्हणून ठरवलं ट्रेननेच जावं. इथून आम्ही कल्याण स्टेशनपासून भायखळा स्टेशनपर्यंत लोकलने गेलो. मग भायखळा स्टेशनवरून मग आम्ही बस स्टँडवरती गेलो आणि तिथे AC बसने आम्ही महालक्ष्मी मंदिरच्या स्टॉपपर्यंत गेलो. मग महालक्ष्मीच्या मंदिरापर्यंत पोचलो. तिथे खूप छान असं दर्शन झालं आम्हाला. थोडा रस पिला, उसाचा रस पिला, मग थंडगार झालं. देवीला कमळाचं फूल आवडतं म्हणून छान असं ताट घेतलं. त्याच्यामध्ये छान अशी ओटी होती. ओटी भरली देवीची आणि खूप छान असं 5-10 मिनटातच आमचं दर्शन झालं. दर्शन घेऊन झालं. छान असे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढले. खूप मजा केली आणि देवीला आपल्या मनातली इच्छा सांगितली आणि देवीचं दर्शन घेऊन बाहेर आलो. आणि नंतर पुन्हा आम्ही टॅक्सीने गेलो दादर स्टेशन. दादर स्टेशनलाच आम्ही जेवायचं होतं. खूप भूक लागलेली होती म्हणून एक शोभा म्हणून एक चांगलं मोठं असं हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये छान व्हेज जेवण भेटतं. मग तिथेसुद्धा आम्ही छान असं जेवण केलं आणि नंतर ठरवलं. जेवून झालं, 4 वाजलेले होते संध्याकाळचे आणि म्हटलं आता काय करायचं, तर आता कुठेतरी अजून थोडं फिरलं पाहिजे. म्हणून मी माझ्या मुलाला सांगितलं की चल आता आपण दादर चौपाटीवरती जाऊ. मग तोही तयार झाला, त्याचे पप्पाही तयार झाले आणि गेलो दादर चौपाटीवर. बघतो तर काय, दादर चौपाटी पहिल्यांदाच बघितलं तर खूप घाण अशी होती. तिथे अजिबात स्वच्छता नव्हती. एकदम अस्वच्छ असा परिसर होता. गेलो आम्ही तिथे आणि नंतर मग तिथे चैत्यभूमीच्या तिथे गेल्यानंतर जरा खूप छान वाटलं आणि तिथला परिसर खूप छान आहे, सुंदर आहे. तिथे बाजूला जी गार्डन आहे ती पण खूप छान आहे. तिथे आम्ही जरा बसलो, थोडी विश्रांती केली, छान असे पोजमध्ये फोटो काढले आणि निवांत असं सनसेटचा आस्वाद घेतला. सनसेट पाहिल्यावरती खूप छान वाटलं. वेगळ्या पोजमध्ये फोटो काढले आणि तिथे फिरून झाल्यावरती थोडा गरम गरम चहा प्यालो आणि अशी दिवसभराची आमची ट्रिप झाली. खूप छान वाटलं. 1 दिवसाची ट्रिप तुम्हीसुद्धा अशी करू शकता की खूप छान अशी ट्रिप वाटली आम्हाला. मस्त वाटली. महालक्ष्मीचं दर्शन आणि नंतर मग दादर चौपाटी आणि छान अशी ट्रिप झाली. तुम्हीसुद्धा